कोकणचे नाव निघाले की आपले मन पाखरू स्वप्नांच्या हिंदोळ्यावर स्वार होऊन कोकणच्या आठवणींमध्ये कसे रमून जाते हे कळतच नाही. निसर्गाच्या सौंदर्याचा वरदहस्त लाभलेले असे हे आमचे कोकण. एकदा भेट देऊन गेलेल्या पर्यटकाला परत परत येण्यासाठी खुणावत असते. इतकी अफाट नैसर्गिक संपत्ती कोकणला मिळाली आहे. हिरवेगार डोंगर, दऱ्या, समुद्र, नद्या, तसेच शेतीसाठी सुपीक जमीन, माड, पोफळी, आंबा, काजू, फणस, रानमेवा, सागरी मत्स्य उत्पादन अशा उपजतच मिळणाऱ्या स्तोत्रामुळे कोकणचे वैभव अगदी खुलून दिसते. जेथे नजर जाईल तेथे पावलागणिक प्रत्येक गावाच्या वेशीवर विस्तीर्ण अशा पटांगणाच्या आवारात अवाढव्य अशी देखण्या व आखीव बांधण्याची मंदिरे आपले लक्ष वेधून घेतात व नकळत आपली पावले मंदिरात देवाचे दर्शन घेण्यासाठी वळतात. अशाच एका मंदिर स्वरूपी मठाला आज आपण भेट देणार आहोत. त्यासाठी आपण आलो आहोत रत्नागिरी येथील पावस या ठिकाणी आणि दर्शन घेणार आहोत श्री स्वामी स्वरूपानंद यांच्या जन्मस्थळाचे. तीन कोकम सरबत द्या आणि एक मँगो. नमस्कार मंडळी, मी आहे अनिता राजेंद्र चव्हाण आणि तुम्ही पाहतात भटकंती न संपणारा प्रवास. तर मी आज आले आहे पावसला आले आहे मी. माझ्या आजोळी जे गाव आहे त्याचं नाव आहे मावळंगे. तर आता मी जिथे उभे आहे स्वामींचा जो मठ आहे त्याची ही मागची बाजू आहे. फ्रंट गेट हा त्या बाजूला आहे आणि इथे भक्तनिवासी आपल्याला दिसत आहे. आणि हा जो सरळ मार्ग जातो ना तो माझ्या गावी जातो, म्हणजे मावळंग्यात जातो. तर आपण आज पावसला आलो या कारणाने की, आणि हा जो आपल्याला मेन रस्ता दिसतो आहे ना, आपण जेव्हा आपण रत्नागिरीवरून पावस मार्गे इथे येतो त्याच्यानंतर एक रस्ता आहे जो स्वामींच्या मठाला जातो आणि एक जो आहे रस्ता आहे हा माझ्या सरळ गावी जातो, आजोळी म्हणजेच मावळंग्यात. आणि इथून तुम्ही बघाल तर ही जी मागची बाजू आहे मठाची, तिथून जो सरळ ही जो रस्ता गेला आहे तो स्वामींच्या अगदी मठाजवळ जातो. तर चला आपण मठामध्ये जाऊया आणि स्वामींचं दर्शन घेऊया. स्वामींच्या मठाच्या बाजूलाच अगदी भक्तनिवास आहे. तिथून आपण जरासं पुढे आल्यानंतर आपल्याला हे भक्तनिवास दिसतं. आजूबाजूचा परिसर बघाल ना तर खूप छान आणि सुंदर असा शांतही आहे. आणि हो, एक सांगायचं झालं ना तर हे अगदी निःशुल्क आहे भक्तांसाठी. तुम्ही इथे येऊन राहू शकता, थोडी विश्रांती करू शकता जेव्हा आपल्याला गरज वाटते की. आणि कसं होतं कधी कधी सीझनला इथे आपल्याला आजूबाजूला राहायला काहीच व्यवस्था नसते, तर त्यासाठी ही खास व्यवस्था भक्तांसाठी करून ठेवण्यात आलेली आहे. तुम्ही जेव्हा कधी इथे याल तर नक्कीच या भक्तनिवासमध्ये राहा. भक्तनिवासच्या बाजूला तुम्ही बघाल ना ते एक गोशाळा आहे. इथे बघू शकता तुम्ही खूप छान सुंदर अशा गायी जमा झालेल्या सर्व, आणि त्यांचा आवाज जो आहे तो खूपच छान आहे, खूप भारी वाटतंय. तर त्यांच्या जवळ नाही जाऊ शकत, पण बघा तुम्ही मस्त आहेत त्या, अगदी गोकुळात आल्यासारखं वाटतंय. आपल्या बाजूला आली 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 ही बघा इथे जवळ येते आपल्या. मी भक्तनिवासच्या मागच्या बाजूने चालत काय आले, सांगायची गंमत म्हणजे इथून येताना ना आपल्यालाही वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं पाहायला मिळतात, ज्यांच्या काहींची नावही माहीत नाही. त्याच्यामध्ये तुळस आहे, जास्वंद आहे आणि बरीचशी छान छान छोटी मोठी झाडं आहेत जी आपल्याला इथे बघायला मिळतात.
स्वामींच्या मठाच्या बाहेर ना आपल्याला थंड पेय प्यायला मिळतात. त्याच्यामध्ये आहे कोकम सरबत आहे, कैरीचं पन्हे आहे, मँगो ज्यूसही आहे आणि जर आपल्याला चहा कॉफी हवी असेल तीही आहेत. पण आपल्याला ना त्याची कुपन घ्यावे लागतात. मला 3 कोकम सरबत आणि 1 मँगो द्या. थँक्यू. कोकम सरबत लय भारी लागते, मस्त. हे आहे समाधी मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आणि त्याच्या समोर ज्या गाड्या लागलेल्या दिसत आहे ती आहे पार्किंग. मठाच्या बाजूलाच कॉर्नर स्वरूप म्हणून जे स्टॉल आहे तिकडे ना आपल्याला कोकणाचे अगदी उत्कृष्ट नैसर्गिक पदार्थ चाखायला मिळतील. जसं म्हणजे कोकम सिरप, कोकम आगळ, कैरीचं पन्हं, फणसाची साठं, त्याच्यानंतर कोदाचं पीठ, असे बरेचसे आपल्याला पदार्थ इथे आपण घेऊ शकतो. मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर आपल्याला चप्पल स्टँड दिसतो आणि थोडं पुढे आल्यानंतर तिथे पाय धुण्याची व्यवस्थाही आहे. समाधी मंदिरामध्ये जाण्या अगोदर पाय धुवूनच जावं लागतं. अत्यंत स्वच्छ आणि टापटीप असणारे हे स्मृती मंदिर आहे. स्वामींचं राहते घरच मंदिर म्हणून उत्तम पद्धतीने राखले गेले आहे. मठामध्ये आल्यानंतर आपल्याला ना गाभाऱ्यामध्ये शूटिंग वगैरे करण्यासाठी सक्त मनाई आहे. तर आपण इथे आतमध्ये आल्यानंतर बघाल ना तर आपल्याला जपमाळासाठी रुद्राक्षमाळा वगैरे पाहायला मिळतात. त्याच्यानंतर इथे आपण गीतापठण करतो त्याचं जो स्टँड आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे पाहायला मिळतात. अगरबत्ती वगैरेसाठी स्टँड, एक वेगळी कलाकुसरी इथे आपल्याला बघायला मिळते. स्वामी स्वरूपानंद आश्रमात आलेल्या भाविकांना, प्रवाशांना राहण्याची व जेवणाची व्यवस्था आहे. तसेच सकाळी खिचडीचा प्रसाद विनामूल्य दिला जातो. मठामध्ये आल्यानंतर ना स्वामींचं दर्शन करून झाल्यानंतर आपल्याला इथे एक खिचडी म्हणून प्रसाद खायला मिळतो. खूप अप्रतिम आणि अगदी गरम गरम असतो हा प्रसाद. मी खाते. आणि त्याच्यावर ही चटणी असते ना, अप्रतिम, खूपच सुंदर, गरम गरम, अगदी तृप्त होऊन जातो मन. संत ज्ञानेश्वराने लिहिलेल्या ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा स्वरूपानंद स्वामींनी मराठीत अनुवाद केला. या पुस्तकातली भाषा ही सर्वसामान्यांना समजण्यासाठी फार सोपी होती. तर आपण ना आता स्वरूपानंद स्वामींचा मठ पाहिला. खूपच छान आणि प्रसन्नही वाटलं. तर आपण आता पावस पाहणार आहोत. पावस गाव कसं आहे, पावसमधील बस स्टँड, रिक्षा स्टँड हे आपण पाहणार आहोत. तर आपण चला जाऊया आणि आपल्या पावसला बघूया. पावस हे गाव निसर्गरम्य वातावरणाने वेढलेले आहे. येथे घनदाट वृक्षराई, नारळी आणि पोफळीच्या बागा आहेत.
तर कसा वाटला तुम्हाला पावसमधील श्री स्वरूपानंद स्वामींचा मठ? खूप छान वाटलं आणि मन प्रसन्नही झालं. तर तुम्ही इथे आलात तर नक्की या मठात या आणि स्वामींचं दर्शन घ्या. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअरही करा. आणि हो, आपल्या भटकंती न संपणार प्रवास या यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल ना तर आत्ताच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आयुष्य खूप सुंदर आहे. मजेत राहा आणि फिरतही राहा. धन्यवाद.